मागच्या भागामध्ये आपण सजीवांचा मूलभूत घटक ज्याला आपण पेशी म्हणतो, सेल असं म्हणतो, की याच्याविषयी माहिती आपण बघायला सुरुवात केलेली होती, ज्यामध्ये आपण पेशी, शोध कसा लागला पेशींचा, कांद्याच्या पापुद्र्यातील पेशींचं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर आपण निरीक्षण केलं तर त्या पेशी कशा दिसतात ही माहिती आपण घेतलेली होती. आणि जेव्हा आपण सूक्ष्मदर्शकाखालून कोणतीही पेशी बघतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 ठळक भाग आपल्याला दिसतात. एक तर त्याचं बाहेरचं असणारं पटल, ज्या पटलाला आपण म्हणतो पेशीपटल, त्यानंतर पेशीमधला मधला ठळक आणि गडद रंगाचा असणारा भाग ज्याला म्हटलं जातं पेशी केंद्र, आणि केंद्रक आणि पेशीपटल यांच्यामध्ये द्रवरूप असणारा भाग की ज्याच्यामध्ये वेगवेगळी पेशी अंगक असतात तो भाग ज्याला म्हटलं जातं पेशीद्रव. हे 3 भाग जे आपण पेशीमध्ये ठळक पद्धतीनं बघू शकतो. इथपर्यंतचा भाग आपला झालेला होता. याच्या पुढं आता आपल्याला या प्रत्येक भागाची सविस्तर माहिती ही बघायची आहे. त्यामुळे पेशीमधला सगळ्यात बाहेरचा पहिला भाग इथं आता आपण घेऊया, तो म्हणजे पेशीपटल. आता हे जे पेशीपटल आहे हे पेशीपटल असतं कसं, तर पेशीपटल साधारणपणे लवचिक असतं आणि ते बनतं 2 प्रकारच्या पदार्थांपासून. त्यामध्ये एक पदार्थ येतो वसा पदार्थ. वसा असं मी म्हटलं, इथं याला वेगवेगळी नावं आहेत. वसा पदार्थ ज्यालाच म्हटलं जातं स्निग्ध पदार्थ, किंवा आपण म्हणतो की ते तेलकट पदार्थ आहेत, लिपिड्स ज्यांना म्हटलं जातं. त्यामुळे हे वसा पदार्थ आणि प्रथिनं यांच्यापासून बनलेलं पेशीपटल हे लवचिक असणारं आवरण इथं असतं. जास्तीत जास्त आपल्याला प्राणीपेशीमध्ये सगळ्यात बाहेरचं असणारं हे आवरण हे बघायला मिळतं. आता हे जे पेशीपटल हे लवचिक आवरण आहे याचं कार्य काय आहे, काय काय करतं हे, तर हे सगळ्यात बाहेरचं आवरण असल्यामुळे याच्या समजा आपण असं घेतलं की हे एखादी पेशी आहे, हे बाहेरचं आवरण आहे ज्याला आपण पेशीपटल असं म्हटलं. या पेशीपटलामुळे आतमधले पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ हे एकमेकांपासून वेगळे ठेवले जाऊ शकतात. दुसरं तर यांच्यामध्ये आतमध्ये जी पेशी अंगक आहेत किंवा पेशी केंद्र आहे या भागांचं या पेशीपटलामुळे संरक्षणसुद्धा केलं जातं. त्यामुळे पेशीपटलाचं महत्त्व जर आपल्याला सांगायचं असेल, कार्य जर आपल्याला सांगायचं असेल तर ते या पद्धतीनं आपण सांगू शकतो. आता हे जे पेशीपटल आहे या पेशीपटलामधूनच आवश्यक घटक आतमध्ये घेतले जाऊ शकतात, अनावश्यक घटक याच पटलामधून बाहेरसुद्धा टाकले जाऊ शकतात. आता हे जे घटक आहेत म्हणजे समजा आपण अन्नपदार्थ घेतले की पेशीपटलामधून अन्नपदार्थ आतमध्ये घ्यायचे आहेत, तर अशी ही क्रिया पेशीमध्ये घडू शकते. आणि अशी जी क्रिया घडते ज्या क्रियेला इथं म्हटलं जातं एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस ही जी क्रिया आहे की या एंडोसायटोसिस क्रियेमधून आवश्यक अन्नघटक हे पेशीमध्ये घेतले जातात. कोणामध्ये ही क्रिया घडते, तर आपण जे एकपेशीय सजीवाचं उदाहरण बघितलेलं होतं अमिबा, हा एकपेशीय सजीव, की या एकपेशीय सजीवामध्ये एंडोसायटोसिस ही क्रिया घडते. म्हणजे नेमकं काय घडतं, तर अमिबा जर आपण बघितलं तर तो एकपेशीय आहे, म्हणजे त्याची रचना ही एकाच पेशीपासून बनलेली आहे. हा असा अमिबा आहे. त्याचं हे बाहेरचं पटल ज्याला आपण म्हणतो पेशीपटल. आता या पेशीपटलामधूनच घटक आतमध्ये घेतले जातात, अन्नपदार्थ आतमध्ये घेतले जातात. अशी ही क्रिया ज्याला आपण म्हटलं एंडोसायटोसिस, किंवा याला आपण दुसरंही इथं म्हटलं की ही विसरणाची क्रिया आहे. म्हणजे काय, तर आवश्यक घटक आतमधले घेतले जातात, अनावश्यक घटक याच पटलामधून पेशीपटलामधून बाहेरसुद्धा टाकले जाऊ शकतात. समजा आपण वायूंचं उदाहरण घेतलं की कार्बन डायऑक्साईड आहे आणि ऑक्सिजन आहे. दोन्ही वायू हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे ऑक्सिजन पेशीपटलामधून आतमध्ये घेतला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड पेशीपटलामधून बाहेर टाकला गेला पाहिजे. हे जे घडतं या क्रियेला आपण म्हणतो की ही विसरणाची क्रिया आहे. मग हे घडतं कसं, समजा हे पेशीपटल इथं आपण घेतले, इथं आतमध्ये पेशीच्या आतमध्ये समजा कार्बन डायऑक्साईड वायूची तीव्रता जास्त झाली आणि बाहेर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची तीव्रता कमी झाली, तर जास्त तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे हा वायू बाहेर टाकला जातो. उलट आपण घेतलं ऑक्सिजनचं, समजा ऑक्सिजनची तीव्रता या पेशीमध्ये कमी झाली आणि बाहेरील ऑक्सिजनची तीव्रता ही जास्त झाली,
तर काय होईल, जास्त प्रमाण ऑक्सिजनचं बाहेर आहे तर बाहेरून ऑक्सिजन आतमध्ये हा घेतला जाईल. या पद्धतीनं वायूंची अदलाबदल सुद्धा या विसरण क्रियेनं ही या पेशी पटलामुळे ही घडवली जाऊ शकते. ही एक क्रिया. त्यानंतर विसरण क्रियेसारखीच अजून एक क्रिया आहे, ज्या क्रियेला असं इथं म्हटलं जातं तर्षण क्रिया, ऑस्मॉसिस क्रिया, ज्याला इथं म्हणतात तर्षणाची क्रिया. मला वाटतं तुम्ही मागच्या वर्षी तर्षण क्रियेचा एक प्रयोग पण बघितलेला होता बटाट्याचा. बटाट्यामध्ये खोलगट खळगा करून त्याच्यामध्ये साखरेचं किंवा मिठाचं द्रावण आणि त्याची पातळी वाढलेली अशी तर्षण क्रियेचा प्रयोग तुम्ही मागच्या वर्षी बघितलेला होता. तोच भाग इथं दिला आहे, तर्षण क्रिया. आता तर्षण क्रिया ही पण विसरण पद्धतीचीच एक असणारी क्रिया आहे. आता याच्यामध्ये इथं काय होतं तर पाण्याचं प्रमाण, पाण्याची तीव्रता, पाण्याचे रेणू हे पेशीपटलामधून बाहेर टाकले जाऊ शकतात किंवा पाण्याचे रेणू पेशीपटलामधून आतमध्ये पण येऊ शकतात. म्हणजे पाण्याच्या रेणूंचं वहन इथं होतं आणि पाण्याच्या रेणूंचं वहनसुद्धा इथं उच्च तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे झालेलं हेच दिसतं. आणि ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हटलं जातं तर्षण क्रिया. समजा आपण एक उदाहरण घेऊन तर्षण क्रिया बघायला गेलो तर काय सांगता येईल, समजा एखादी पेशी आहे आणि ही पेशी मिठाच्या द्रावणामध्ये किंवा साखरेच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवलेली आहे. आता मिठाचं द्रावण म्हणजे पाण्यामध्ये मीठ विरघळवलं किंवा पाण्यामध्ये साखर विरघळवली तर साखरेचं द्रावण हे तयार होईल. जेव्हा एखादी पेशी आपण मिठाच्या किंवा साखरेच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवतो तेव्हा त्या पेशीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल आपल्याला दिसू शकतील, तर यामध्ये 3 शक्यता असू शकतील. कोणत्या 3 शक्यता, तर त्यामध्ये आपण पहिली शक्यता इथं घेतली हायपोटोनिक द्रावण. म्हणजे काय इथं, तर समजा असं आपण घेतलं की ही एखादी पेशी आहे, या पेशीमध्ये आतमध्ये पाण्याची जी तीव्रता आहे किंवा पाण्याची संहती जी आहे ती संहती कमी आहे आणि त्या पेशीच्या बाहेर पाण्याची संहती जास्त आहे. तर काय होईल, पाण्याच्या रेणूचं वहन कसं होईल, तर पाण्याच्या रेणूचं वहन हे बाहेरून आतमध्ये होईल. म्हणजे या पेशीमध्ये पाणी शिरायला लागेल, पाण्याचे रेणू शिरायला लागतील आणि असं जर झालं तर काय होईल, तर या पेशीचा आकार वाढेल. म्हणजे थोडक्यात पाणी शिरल्यामुळे पेशी फुगेल, तिचा आकार वाढलेला हा आपल्याला इथं दिसून येईल. हा जो प्रकार आहे याला इथं म्हटलेला आहे हायपोटोनिक द्रावण. इथं अजून एक क्रिया सुद्धा घडते. काय, तर दोन्ही प्रकारे क्रिया घडते. म्हणजे जिथं आपण इथं बघितलं की जसं बाहेरून आतमध्ये पाण्याचे रेणू शिरतात तसे आतमधून बाहेर सुद्धा पाण्याचे रेणू जातच असतात. पण प्रमाण कोणाचं जास्त असतं, तर प्रमाण आत शिरणाऱ्या पाण्याचं जास्त असतं आणि म्हणून ती पेशी फुगलेली, आकाराने वाढलेली ही आपल्याला दिसते, ज्याला म्हटलं जातं हायपोटोनिक द्रावण. ही एक शक्यता इथं आपण सांगू शकतो. दुसरी शक्यता इथं आपण घेतली ज्याला म्हटलं आयसोटोनिक द्रावण. आता आयसोटोनिकमध्ये काय होतं, समजा अशीच ही पेशी आहे, पेशीच्या आतमधली तीव्रता आणि बाहेरची तीव्रता किंवा संहती दोन्हीही तीव्रता सारख्याच आहेत. तर काय होईल, दोन्ही तीव्रता, दोन्ही बाजूकडची तीव्रता जर सारखीच असेल तर आतमधून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये पाण्याचं प्रत्यक्ष वहन झालेलं दिसणार नाही आहे. आणि असं जर झालं नाही तर पेशी जी आहे ती पेशी आहे तशीच राहील, तिच्या आकारामध्ये फरक पडणार नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आतून बाहेर, बाहेरून आत अशी वहनाची क्रिया होईल, पण ती आपल्याला दिसण्या इतपत होणार नाही आहे. अशा प्रकारचं जे द्रावण आहे ज्याला म्हटलेलं आहे आयसोटोनिक द्रावण. आणि तिसरी शक्यता इथं घेतली आहे ज्याला म्हटलेलं आहे हायपरटोनिक द्रावण. आता यामध्ये काय होईल, हायपरटोनिकमध्ये समजा अशी पेशी घेतली आहे, पेशीमध्ये असणारी तीव्रता जी आहे ती तीव्रता जास्त आहे आणि बाहेरची तीव्रता जी आहे ती बाहेरची तीव्रता संहती ही कमी आहे पाण्याच्या रेणूची. तर इथं काय होईल, आतील पाण्याचे रेणू जे आहे ते आतील पाण्याचे रेणू हे बाहेर
पडायला लागतील, कारण जास्त संहतेकडून कमी संहतीकडे पाण्याचं वहन केलं जातं. त्यामुळे पाणी हे आतून बाहेर जास्त प्रमाणात पडायला लागेल आणि म्हणून याचा आकार हा कमी होईल. म्हणजे थोडक्यात पेशी ही आकुंचन पावेल. हा जो प्रकार आहे याला म्हटलं जातं हायपरटोनिया. दुसरी ही क्रिया इथं घडेल, म्हणजे बाहेरून पण आतमध्ये पाणी शिरेल, पण प्रमाण कुठल्या पाण्याचं जास्त असेल, आतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि म्हणून ही पेशी आकुंचन पावलेली ही आपल्याला दिसून येईल. त्यामुळे जेव्हा एखादी पेशी आपण मिठाच्या किंवा साखरेच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवतो तेव्हा 3 प्रकारच्या शक्यता आपण इथं पडताळून पाहू शकतो. थोडक्यात काय लक्षात ठेवू शकतो, एकतर पेशीचा आकार वाढेल, पेशीचा आकार तोच राहील किंवा पेशीचा आकार हा कमी होईल, पेशी आकुंचित पावेल. अशा 3 शक्यता आपण इथं सांगू शकतो. ही जी क्रिया आहे या क्रियेला इथं म्हटलं जातं तर्षण क्रिया. आता अशीच एक तर्षण क्रिया उपक्रमामध्ये पण दिलेलं आहे. अंड्याच्या बाबतीतली एक तर्षण क्रिया, की एखादं अंड आपण घेतलं आणि ते अंड सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये बुडवून ठेवलं, तर त्याचं वरचं जे टर्फल, जे कॅल्शियम कार्बोनेटनं बनवलेलं टर्फल असेल ते विरघळून जाईल आणि आत एक कवच तयार होईल. आता इथं काय घडेल, जेव्हा हे अंड आपण असं बुडवून ठेवतो, समजा हे कवच निर्माण झालेलं अंड आपण नंतर पाण्यामध्ये बुडवून ठेवलं, अंड्याचा आकार जो पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आहे तो अंड्याचा आकार वाढलेला किंवा आकार जास्त झालेला आपल्याला दिसेल, म्हणजे इथं तर्षण क्रिया घडेल. समजा असंच अंड हे मिठाच्या द्रावणामध्ये आपण बुडवून ठेवलं, तर मिठाच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवलेल्या अंड्याचं काय दिसेल, तर ते अंड आकुंचित पावलेलं दिसेल. का? कारण बाहेर मिठाचं द्रावण आहे, म्हणजे तीव्र द्रावण आहे, त्यामुळे आतमधून बाहेर पाण्याचं वहन केलं जाईल, त्यामुळे अंड्याचा आकार कमी झालेला किंवा ते आकुंचित पावलेलं हे दिसून येईल. त्यामुळे असं एक उदाहरण दिले. किंवा आपण नेहमी बघतो की जे बेदाणे आहेत किंवा मनुके आहेत हे आपण पाण्यामध्ये भिजत घालतो. जेव्हा आपण ते पाण्यामध्ये भिजत घालतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी ते आकाराने मोठे झालेले किंवा फुगलेले हे दिसून येतात. याचा अर्थ त्या पेशींमध्ये पाणी शिरलेलं आहे, आतमध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा आकार हा वाढलेला हा दिसून येईल. अशी काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. आता ही जी क्रिया इथं आपण घेतली, विसरण क्रिया किंवा तर्षण क्रिया, याच क्रियेच्या सहाय्यानं एकपेशीय सजीव किंवा वनस्पतीसुद्धा, आपण वनस्पतींच्या मुळांचं कार्य बघतो की वनस्पतीची मुळं ही जमिनीमधून क्षार पाणी शोषण करून घेतात. याचा अर्थ बाहेरचं जे प्रमाण आहे, तीव्रता आहे ती जास्त आहे, आतमधली कमी आहे आणि त्यामुळे आतमध्ये पाणी हे तर्षण क्रियेनं हे घेतलं जाऊ शकतं आणि त्यामुळे त्यांचं पोषण हे वनस्पतीचं होऊ शकतं. त्यानंतर तिथं आपण हेच आवरण दुसरं घेतलं आहे, पेशीभित्तिका. आता इथं आपण पेशीपटल घेतलं. हे पेशीपटल हे प्राणी पेशीमधलं बाहेरचं आवरण आहे. वनस्पती पेशीमध्ये काय होतं, तर वनस्पती पेशीमध्ये पेशीपटल आहे, पण पेशीपटलाच्या बाहेर अजून एक पटल आढळतं आणि पेशीपटलाच्या बाहेर असणारं जे पटल आहे ज्याला आपण म्हणतो पेशीभित्तिका, सेल वॉल असं याला म्हटलं जातं. आता ही जी पेशीभित्तिका आहे ही पेशीभित्तिका बनते कशापासून, तर तिथे एक पदार्थ येतो ज्याला म्हटलं जातं सेल्युलोज. सेल्युलोज हा पदार्थ की सेल्युलोजनी बनलेली पेशीभित्तिका आहे आणि सेल्युलोजनी बनलेली पेशीपटलावर असणारी जी पेशीभित्तिका आहे या पेशीभित्तिकेमुळे त्या पेशीला थोडासा कठीणपणा किंवा टणकपणा हा प्राप्त होतो आणि म्हणून वनस्पती पेशी शक्यतो आपला आकार बदलत नाहीत. पण प्राणीपेशी जर आपण घेतल्या तर प्राणीपेशीमधलं हे कवच आपण घेतलं की जे हे पटल आपण घेतलं की जे पटल लवचिक आहे आणि त्यामुळे त्याचा आकार थोडाफार बदलता येऊ शकतो. आता ही जी पेशीभित्तिका आहे या पेशीभित्तिकेमध्ये पण एक क्रिया इथं आपण लिहिलेली आहे, प्लाझ्मोलायसिस. तर प्लाझ्मोलायसिसची क्रिया इथं काय येते, इथे एक उपक्रमामध्ये उदाहरण दिलं आहे, जशी आपण इथं उदाहरणं घेतली तसं उदाहरण दिलं आहे. रिओ ही वनस्पती घेतली आहे. जर रिओ वनस्पती घेतली आणि त्या वनस्पतीच्या पानाचा एक पापुद्रा काढला आणि तो काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्या पानामध्ये हिरवा रंग म्हणजे आपण ज्याला हरितद्रव्य म्हणतो तो भाग आपल्याला दिसेल. समजा याच पापुद्रावर मिठाचं किंवा साखरेच्या द्रावणाचे थेंब टाकले
आणि नंतर पुन्हा एकदा सूक्ष्मदर्शक यंत्राखालून त्या पेशींचं निरीक्षण केलं, तर आपल्याला इथं काय दिसेल, तर जेव्हा आपण मिठाचं किंवा साखरेचं द्रावण त्या पेशीवर टाकतो आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखालून त्याचं निरीक्षण करतो, त्यावेळी ती जी पेशी आहे जी सुरुवातीला आपल्याला दिसलेली होती ती तशी नसून तिचा आकार थोडासा कमी होतो किंवा ती पेशी आकुंचन पावलेली ही आपल्याला दिसून येईल. मग आकुंचन का पावली, काय लक्षात आलं का बघा, आपण मिठाचं द्रावण टाकलेलं होतं, मिठाच्या द्रावणाचं थेंब म्हणजे बाहेरची तीव्रता ही जास्त झालेली होती पेशीमधल्या तीव्रतेपेक्षा, आणि म्हणून त्याच्यामधलं पाणी जे असेल ते पाणी बाहेर फेकलं गेलं आणि पाणी बाहेर फेकल्यामुळे पेशी ही आकुंचन पावलेली ही दिसून आली. समजा हेच रिओचं पान आपण घेतलं की ते पाण्यामध्ये आपण उकळवलं आणि पुन्हा एकदा त्याचा पापुद्रा आपण सूक्ष्मदर्शक यंत्राखालून बघितला, तर आता काय दिसेल, तर जेव्हा आपण इथं उकळवलेल्या पानाचा पापुद्रा जो आहे तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणताच बदल झालेला आपल्याला दिसत नाही आहे. मग असं का होतं, तर जेव्हा हे आपण उकळवतो तेव्हा त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी मृत पावतात. आता पेशी मृत पावतात याचा अर्थ त्यांच्यामधल्या ज्या जैविक क्रिया सगळ्या चालतात त्या जैविक क्रिया घडणारच नाही आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तर्षणाची क्रिया ही घडताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून त्या पेशीमध्ये कोणताच बदल झालेला दिसत नाही. म्हणजे त्या पेशी सरळ सरळ मृत पावलेल्या या आपल्याला दिसून येतील. ही जी क्रिया आहे या क्रियेवरून आपण सांगू शकतो की वनस्पतीमध्ये इथं तर्षण क्रिया ही कमी प्रमाणात होताना ही आपल्याला दिसते. आकुंचनाची क्रिया इथं होते, ज्याच क्रियेला तिथं आपण म्हटलं होतं प्लाझ्मोलायसिस. त्यामुळे अशी क्रिया इथं घडते. पण वनस्पती पेशीमध्ये अजून एक घडतं की पेशीपटल जे आतलं आहे ते पेशीपटल आतलं जरी आकुंचन पावलं तरी बाहेरचा जो पेशी भित्तिकेचा भाग आहे ही पेशी भित्तिका त्या पेशीला व्यवस्थित राखण्यासाठी आकार आहे तसा ठेवण्यासाठी मदत करते, कारण ती सेल्युलोजसारख्या पदार्थांनी बनलेली असल्यामुळे ती कठीण बनलेली आहे. त्यामुळे पेशी या वनस्पती पेशीचा आकार हा साधारण तसाच राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे इथं तुम्हाला एक महत्त्वाचा पहिला फरक दिसतो प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमधला, की प्राणी पेशीमध्ये जे बाहेरचं पटल आहे ज्या पटलाला आपण म्हणतो पेशीपटल, आणि वनस्पती पेशीमध्ये जे बाहेरचं पटल आहे जे वनस्पती पेशीमधलं बाहेरचं पटल जे पेशीपटलावर अजून असणारं आहे ज्याला म्हटलं जातं पेशीभित्तिका. त्यामुळे प्राणीपेशी वनस्पती पेशीमधला हा महत्त्वाचा फरक इथं लक्षात ठेवा. अजूनही पुढचे फरक जेव्हा आपण पेशी अंगक बघू त्यावेळी आपल्याला बघायला मिळतील. हा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया.